Hello guys, welcome to another video. Today we are going to travel from सांगत नाही ते मी कुठनं कुठंपर्यंत तुम्ही पुढं बघाच आणि त्यामध्ये आम्ही काय काय केलं, काय काय ओलाघाला केलं आणि काय काय कुटाने झाले हे बघून तुम्हाला नक्कीच हसू येणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत बघा, एवढंच म्हणायचं होतं. गाईज भावाला फॉलो करा. और कितने साल लगेंगे भैया. माझ्या ताब्यात सध्या 8 बॅगा आणि ह्या 3 मुले आहेत. हाय मुलांना. आता ह्यांना कुठं टाकून जाऊन म्हणजे मी बस एवढंच. पण ह्यात घेतलंय काय आपण मला अजून कळे नाही. अरे देवा डीजे लाई मला वाटलं इलेक्ट्रिसिटीवर पळतील. वेर इज माय राज. नाही म्हणजे आम्हाला जिकडे जायचं असते तेव्हा सगळ्यांना तिकडे जायचं असते का? पडचिल तू आत या. ही सगळी गर्दी आहे पंढरपूरच्या अधिक महिन्याच्या प्रोसेसमुळं. काय माहित ना मला त्याला काय म्हणतात. देखो इसकी हरकतें देखो, मतलब क्रॉसिंग का चक्कर बाबू भैया. ही लोक चालत्या गाडीत अशी निवांत बसतात आणि जर मी असं बसायला गेले 100% मला माहिती आहे कांड होईल काय तर. नशीबच आपला असलाय तर सगळं गाव असं बसले. तर असलं आपण काय ट्राय करायचं काय गरज नाही. व्हिडिओ बघून पप्पा पहिला घरात बाहेर काढणार आपल्याला. आता ट्रेनमध्ये कबड्डी जरी खेळली तरी काय विषय नाही. अख्खी ट्रेन मोकळी झाली लिटरली. हमारा ही राज्य है. अख्खी रेल्वे मोकळी झाली. आपण शिवना पाणी खेळूया इथं. We changed the bus, but we lost the breath. हा काय काय गोष्टी नशिबात नसते तसं. ही ट्रेन आमच्या टायमिंगमध्ये नव्हती. बिना तिकीटाचं बसण्याचं मी धाडस करू शकत नाही. सो बाय बाय ट्रेन. एक गोष्ट हिट करत होती की सगळ्यांची टकली का बरं आहे त्या ट्रेनमध्ये. आणि आता पण एक जण टकलं बाहेर डोकावत होतं तेव्हा समजलं की अरे ट्रेन हे ना आल्या काय ते कुठं बालाजीवरून आल्या. सगळी दान करून आले ते काय केस. असं होऊच शकत नाही. आम्ही कुठं जायला आणि घोळ होणार नाही. आता आम्ही तिकीट त्या ट्रेनचं काढले जे ऑलरेडी गेलेले ज्याच्यासाठी आम्ही थांबलेलो. आय एम गोइंग टू रिक्वेस्ट देम की आम्ही असा घोळ घातलाय आणि हा घोळ दुरुस्त होऊ शकतोय का. पहिल्यांदा गव्हर्नमेंटचा काय तर फायदा झालाय. Finally we have seats for ourselves and also for our feet.
इंतजार लंबा इंतजार खत्म हुआ. चलो आम्ही घरी. भगवान इतना सामान उठाया है कि मुझे कॉन्फिडेंस आ गया है, मैं कुली बन सकती हूँ. दिवसभर प्रवास करून थकले, पर मजा आले की रुक के आराम करले. नाही, आम्हाला वॉकला जायचं आहे. एनर्जी. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी म्हटलं चहा प्यायला जावं. चहाच दुकान एवढं लांब होतं की येताना वाटायला लागलं आता रूमवर गेलो परत एकदा चहा प्यावा लागेल हो थकवा घालवण्यासाठी. पण असं काय मी केलं नाही आणि या चहासोबत आजचा हा दिवस एंड केला आणि बाकी मस्त झालं सगळं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. मिलेंगे नेक्स्ट व्हिडिओ में.